संयुक्त महाराष्ट्र वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं व तसंच ईद मुबारक या ईद मिलनच्या कार्यक्रमासाठी आज इथं सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत ज्या सोलापूर शहरामधनं बायपास रोड व्हायला पाहिजे, रिंग रूट व्हायला पाहिजे आणि किंवा उड्डाण पूल व्हायला पाहिजे. त्यामुळे त्या नाईलाजानं वाहतूक करत असताना शहरामधनं यांना प्रवास करत असतो. त्यामुळे अनेक गोष्टी जो ट्रॅफिक पोलिसाच्या मार्फत असू द्या, RTO मार्फत असू द्या, अनेक अडचणी ह्यांच्या संदर्भात निर्माण होतात. त्या अडचणीचंही इथं वापवा झालं आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलं. या भागातील शहर उत्तरमधल्या माझ्या मतदारसंघात आजचा ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमाच्या वेळी मलाही बोलवण्यात आलं होतं आणि इथल्या समस्या संदर्भात चर्चा केला. मी पुन्हा एकदा याचा अभ्यास करून त्यांचं RTO ज्या खात्याशी संबंधित आहेत, अगर गृह खात्याशी असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून देईन आणि RTO बरोबरही एक बैठक लावून ज्या उड्डाण पूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक बैठका घेत आहे. तर लवकरात लवकर उड्डाण पूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी मला असं वाटतं की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये उड्डाण पुलाचं काम होणार आहे. रिंग रोडचंही जे काम चालू आहे, काही कोर्टामध्ये गेल्यामुळे अडकलं होतं तेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे. अर्धा रोड तर रिंग रोड चालू आहे, फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे, तेही लवकरात लवकर संपणार आहे. इतरही जे काही यांचे अडीअडचणी आहेत त्यांच्या या संघटनेच्या पाठीमागं राहून त्यांचं ज्या काही अडचण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू.